पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पावरून विधिमंडळात वादंग झालेला आहे। अर्थसंकल्प दुसऱ्यांदा मांडण्याची गरज काय असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। पृथ्वीराज चव्हाण यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। निवडणूक वर्षात 2-3 वेळा अर्थसंकल्प नको असा पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत। काँग्रेस सरकारनेही 2दा अर्थसंकल्प मांडल्याचा दावा यावर दादांनी केलाय। 94,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांवर आक्षेपही घेण्यात आलेला आहे। पाहूया। अंदाजपत्रक आपण का सादर केलं? निवडणुकीनंतर पुन्हा पूर्ण नवीन सरकार तिसरा अंदाजपत्रक आणणार आहे। हे दुसऱ्या अंदाजपत्रकाची काय गरज होती? फक्त ती नाही, ते दुसरा अर्थसंकल्प जो आपण दिला त्याबद्दल काही संकेत आहेत का? पूर्वी आपण केले का? आपण फेब्रुवारीमध्ये जो अर्थसंकल्प मांडला होता तो पूर्ण अर्थसंकल्प होता, आता पुन्हा मांडण्याची काय गरज होती? त्यामुळे हे विधेयक देखील कशा करता आहे म्हणजे कोणी स्पष्टता दिलेली नाही। आणि हे हा जर पायंडा पडला तर दरवेळेला मग दरवर्षी निवडणूक असो नसो मग कितीदाही अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प मांडायची प्रथा पडेल। चुकीची प्रथा आहे। 94,000 कोटीच्या पुरवणी मागण्या येतात अध्यक्ष महाराज, आणि मग याच्यामध्ये ओबीसीचा वाटा काय राहणार, याच्यामध्ये शेड्यूल कास्टचा वाटा काय राहणार, आदिवासीचा वाटा काय राहणार, भटक्या विमुक्त जातीच्या लोकांचा वाटा काय राहणार, तो सुद्धा या पुरवणी मागण्या ठीक आहे आपण मान्यता देत आहे, त्यांना ते मांडणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर त्यांना ज्या घोषणा करायच्या ते करू द्या। पण अध्यक्ष महाराज, दादाचा धाक आम्हाला माहिती आहे। आपण आता जवळपास तुम्ही आमचे सिनियर आहात त्या सभागृहातले, सुधीर भाऊ, नाही तेच म्हटलंय। आणि हे आपला दादाचा धाक किती आहे हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आता दादा तुमचा धाक का कमी झाला हे कळायला कारण नाही। पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं कशामुळे हे सगळं घडलंय आणि हे घडण्याच्या करता एक कमिटी असती, ती कमिटी अजून आपल्या इथली स्थापन झालेली नाही। त्या कमिटीने त्याच्याबद्दलचा विचार करावा आणि पुढच्या वेळेस असं करायचे कारण नाही। पण 2019ला हे घडलं, 2014ला हे घडलं आणि 2024लाही घडलं, ही वस्तुस्थिती आहे। सन्माननीय सदस्य पृथ्वीराज बाबांच्या मताशी सहमत आहे। पुढच्या वेळेस आपण त्याची नोंद घेऊन हे एकदाच करण्याची गरज आहे, डबल करण्याची गरज नाही, वस्तुस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।